नमस्कार. नमो शेतकरी योजनेचा हफ्ता गेला कुठे? अहो 2 महिने झाले. शेतकरी वाट पाहत आहेत आणि त्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न आहे. सरकारला दिलेलं आश्वासन आठवतंय की नाही? चला तर मग ह्या दिरंगाईच्या मागचं नेमकं कारण काय आहे ते आज आपण सविस्तरपणे समजून घेऊया. आणि हाच तो प्रश्न आहे जो आज लाखो शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसलाय की ही योजना बंद तर नाही ना पडली, सरकार आता पैसे देणार नाही का, अशा एक ना अनेक शंकांनी शेतकऱ्यांची झोप उडवलीये. तर मग हा जो उशीर होतोय तो नेमका किती दिवसांचा आहे आणि त्याचा शेतकऱ्यांवर इतका गंभीर परिणाम का होतोय? चला जरा खोलात जाऊन पाहूया. ही टाईमलाईन बघा, म्हणजे सगळा प्रकार लक्षात येईल. नोव्हेंबरमध्ये काय झालं? केंद्राचा जो पीएम किसानचा हप्ता आहे तो अगदी वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. पण त्यानंतर बघा, 2 महिने उलटून गेलेत तरी राज्याच्या नमो शेतकरी योजनेच्या पैशांचा काहीच पत्ता नाही. आणि सगळ्यात चिंतेची गोष्ट काय माहितीये की कृषी विभागाकडून यावर कोणी काही बोलायलाच तयार नाहीये. कोणतीही तारीख नाही, कोणतंही आश्वासन नाही, सगळाच अंधार. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की ही योजना इतकी महत्वाची का आहे आणि नेमकी आहे तरी काय? आधी आपण तेच समजून घेऊयात. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर नमो शेतकरी योजना म्हणजे केंद्राच्या पीएम किसान योजनेचीच एक प्रकारे कॉपी आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळते त्यांनाच राज्य सरकारकडून ही अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते. आता हा आकडा बघा, 90,41,248. हे काही हजार किंवा लाख शेतकरी नाहीत, तर जवळजवळ 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी कुटुंब या पैशांची वाट बघतायत. विचार करा, ही संख्या किती प्रचंड आहे. आणि रक्कमही तितकीच मोठी आहे, तब्बल 1808 कोटी रुपये. एवढा मोठा निधी जेव्हा अडकून पडतो तेव्हा साहजिकच राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचं चक्र थोडं मंदावतं. तर मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या विलंबामागे नेमकं कारण काय आहे? ही प्रक्रिया नेमकी अडकलीये कुठे? चला तेच आता बघूया. ही एक स्लाइड सगळं काही स्पष्ट करते. बघा, हप्ता वाटपाची प्रक्रिया 3 मुख्य टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा म्हणजे पैशांची तरतूद करणं, तेच अजून झालेलं नाही. दुसरा टप्पा सरकारी निर्णय किंवा GR काढणं, तेही प्रलंबित आहे. आणि साहजिकच जेव्हा पहिले 2च टप्पे पूर्ण नाहीत तेव्हा तिसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष पैसे वाटप पूर्णपणे थांबलेला आहे. म्हणजे गाडी अगदी सुरुवातीलाच अडकली. आणि ही प्रक्रिया अडकण्याचं एक मुख्य कारण ठरलं ते म्हणजे नुकतंच पार पडलेलं हिवाळी अधिवेशन. सरकारकडे या योजनेसाठी निधी मंजूर करण्याची एक मोठी संधी होती. इतर अनेक पुरवणी मागण्या मंजूर झाल्या, पण शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या हफ्त्यासाठी 1 रुपयाचीही तरतूद झाली नाही. आणि त्यामुळेच हा सगळा घोळ आणखी वाढला. ह्या सगळ्या गोंधळात आता एक नवीन आणि मोठा अडथळा समोर येऊन उभा राहण्याची शक्यता आहे. तो म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता. इथे एक गोष्ट नीट समजून घेऊया. सध्या जी नगरपालिका निवडणुकींची आचारसंहिता सुरू आहे तिचा या योजनेवर तसा काही परिणाम होणार नाही, कारण लाभार्थी ग्रामीण भागात आहेत. पण खरा धोका आहे तो पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांचा. कारण एकदा का ग्रामीण भागासाठी आचारसंहिता लागली आणि त्याआधी जर सरकारी निर्णय म्हणजे तो GR निघाला नाही तर मात्र सगळं काही ठप्प होऊ शकतं. मग प्रश्न असा आहे की जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी जर हा GR आला नाहीच तर शेतकऱ्यांना अजून किती दिवस वाट पाहावी लागेल? आणि याचं उत्तर खरंच खूप चिंता वाढवणार आहे. शेतकऱ्यांना कदाचित आणखी 1 महिना वाट पाहावी लागू शकते. विचार करा, आधीच 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ गेलाय आणि आता त्यात आणखी 1 महिन्याची भर पडू शकते. आता पाहूया की या सगळ्याचा जमिनीवर काय परिणाम होतोय. ही काही फक्त एका हफ्त्याची गोष्ट नाहीये आणि त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष वाढतोय. आणि हे बघा, हा काही फक्त एकटा हप्ता अडकलेला नाहीये. यासोबतच अतिवृष्टीचं अनुदान असेल, DBTचे पैसे असतील, कुशल योजनेची बिलं असतील, सगळंच थकलेलं आहे. मग साहजिकच आहे की या सगळ्यामुळं शेतकऱ्यांचा संताप वाढणारच. शेवटी शेतकऱ्यांची एकच साधी मागणी आहे की सरकारने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ही वितरण प्रक्रिया पूर्ण करावी. पण निधीची तरतूद नाही, GR प्रलंबित आहे आणि आता तर आचारसंहितेची टांगती तलवार डोक्यावर आहे. अशा परिस्थितीत सरकार तातडीने काही पावलं उचलणार का? हाच खरा आणि मोठा प्रश्न आहे. ज्या शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळते त्यांनाच राज्य सरकारकडून ही अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते. आता हा आकडा बघा,
90,41,248. हे काही हजार किंवा लाख शेतकरी नाहीत, तर जवळजवळ 90 लाखांपेक्षा जास्त शेतकरी कुटुंब या पैशांची वाट बघतायत. विचार करा, ही संख्या किती प्रचंड आहे. आणि रक्कमही तितकीच मोठी आहे, तब्बल 1808 कोटी रुपये. एवढा मोठा निधी जेव्हा अडकून पडतो तेव्हा साहजिकच राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचं चक्र थोडं मंदावतं. तर मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या विलंबमागे नेमकं कारण काय आहे? ही प्रक्रिया नेमकी अडकलीये कुठे? चला तेच आता बघूया. ही एक स्लाइड सगळं काही स्पष्ट करते. बघा, हप्ता वाटपाची प्रक्रिया 3 मुख्य टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा म्हणजे पैशांची तरतूद करणं, तेच अजून झालेलं नाही. दुसरा टप्पा सरकारी निर्णय किंवा GR काढणं, तेही प्रलंबित आहे. आणि साहजिकच जेव्हा पहिले 2च टप्पे पूर्ण नाहीत, तेव्हा तिसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष पैसे वाटप पूर्णपणे थांबलेला आहे. म्हणजे गाडी अगदी सुरुवातीलाच अडकली. आणि ही प्रक्रिया अडकण्याचं एक मुख्य कारण ठरलं, ते म्हणजे नुकतंच पार पडलेलं हिवाळी अधिवेशन. सरकारकडे या योजनेसाठी निधी मंजूर करण्याची एक मोठी संधी होती. इतर अनेक पुरवणी मागण्या मंजूर झाल्या, पण शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या हफ्त्यासाठी 1 रुपयाचीही तरतूद झाली नाही. आणि त्यामुळेच हा सगळा घोळ आणखी वाढला. ह्या सगळ्या गोंधळात आता एक नवीन आणि मोठा अडथळा समोर येऊन उभा राहण्याची शक्यता आहे. तो म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता. इथे एक गोष्ट नीट समजून घेऊया. सध्या जी नगरपालिका निवडणुकींची आचारसंहिता सुरू आहे, तिचा या योजनेवर तसा काही परिणाम होणार नाही, कारण लाभार्थी ग्रामीण भागात आहेत. पण खरा धोका आहे तो पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांचा. कारण एकदा का ग्रामीण भागासाठी आचारसंहिता लागली आणि त्याआधी जर सरकारी निर्णय म्हणजे तो GR निघाला नाही, तर मात्र सगळं काही ठप्प होऊ शकतं. मग प्रश्न असा आहे की जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी जर हा GR आला नाहीच, तर शेतकऱ्यांना अजून किती दिवस वाट पाहावी लागेल? आणि याचं उत्तर खरंच खूप चिंता वाढवणार आहे. शेतकऱ्यांना कदाचित आणखी 1 महिना वाट पाहावी लागू शकते. विचार करा, आधीच 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ गेलाय आणि आता त्यात आणखी 1 महिन्याची भर पडू शकते. आता पाहूया की या सगळ्याचा जमिनीवर काय परिणाम होतोय. ही काही फक्त एका हफ्त्याची गोष्ट नाहीये आणि त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष वाढतोय. आणि हे बघा, हा काही फक्त एकटा हप्ता अडकलेला नाहीये. यासोबतच अतिवृष्टीचं अनुदान असेल, DBTचे पैसे असतील, कुशल योजनेची बिलं असतील, सगळंच थकलेलं आहे. मग साहजिकच आहे की या सगळ्यामुळं शेतकऱ्यांचा संताप वाढणारच. शेवटी शेतकऱ्यांची एकच साधी मागणी आहे की सरकारने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ही वितरण प्रक्रिया पूर्ण करावी. पण निधीची तरतूद नाही, GR प्रलंबित आहे आणि आता तर आचारसंहितेची टांगती तलवार डोक्यावर आहे. अशा परिस्थितीत सरकार तातडीने काही पावलं उचलणार का? हाच खरा आणि मोठा प्रश्न आहे.